जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज। न्यूरोसर्जरी, न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल। विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गडहिंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल। जनाई हॉस्पिटल, संकेश्वर रोड, गडहिंग्लज। लकी फाउंडेशन हे विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवित असते। 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत लकी फाउंडेशनने आज 78 वृक्षारोपण केले। आज 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन आहे। त्यानिमित्ताने आम्ही 78 झाडे लावून इथं वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ही झाडं आम्ही आमच्याच पैशात लावलेली आहेत। याचं संगोपन आम्हीच करणार आहोत, त्याची देखभाल पण आम्हीच करून त्याला मोठे करणार आहोत। अनेक निराधारांना आश्रय देणाऱ्या लकी फाउंडेशनने आज आपल्या हक्काच्या ऑफिसचे उद्घाटन केले। 2008 पासून लकी खिदमत फाउंडेशन डोनेशन बॉक्सचं वितरण करत आहे। या डोनेशन बॉक्समधून जी आम्हाला रक्कम गोळा होती ती आम्ही एकत्र करून गोरगरीब गरजू लोकांना मदत करतो, त्यांचे अडीअडचणी भागवतो। त्याच पैशातून आम्ही इतर लोकांना पण कुठल्याही जाती धर्माचा असू दे आम्ही सगळ्यांना मदत करतो। आणि आम्हाला हे सगळे वितरण करण्यासाठी, हे चर्चा करण्यासाठी आम्हाला बसायला जागा नव्हती। त्यामुळे आम्ही लकी खिदमत फाउंडेशनचा आज आम्ही इथं ऑफिशियली ऑफिसचं ओपनिंग केलेलं आहे। आज सर्वत्र विविध रोगांमुळे रक्ताची निकडीची गरज लागत आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान। यासाठी लकी फाउंडेशनने आज भव्य रक्तदानाचे शिबिर आयोजित केले। आज बीमारियां बहुत फैली हुई है और इस वक्त में पेशेंट जो हॉस्पिटल के अंदर रहते हैं उनको हॉस्पिटल में खून की बहुत ज़्यादा ज़रूरत रहती है और जिस वक्त ज़रूरत रहती है उस वक्त खून नहीं मिलता। इस परिस्थितियों को देखते हुए मैं आजरे से यहाँ पर आया हूँ रक्तदान करने के लिए। एकदम भारी वाटलं। माझ्या रक्तामुळे जीव कोणाचा तर वाचेल, त्यामुळे मी रक्तदान केलेलं आहे। मी सर्वसाधारण 12 ते 13 वेळा रक्तदान केलेलं आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। आव्हान आहे सर्वांना की वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान केलं। प्रत्येक रक्तदात्याला सुरक्षित करण्यासाठी त्यांना एक हेल्मेट भेट दिले। या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 250 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले। लकी खिदमत फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिरचं आयोजन केलं आहे। यामध्ये एक 200 रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलेलं आहे। याचा उद्देश एकच आहे की ज्यांनी हे रक्त दिलेलं आहे ते एका कुणाला तरी गरजूला हे उपयोगी ठरणार आहे। ज्यांनी दिलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही आपल्या खिदमत फाउंडेशन तर्फे हेल्मेटचं वाटप केलेलं आहे। त्यांनी जे रक्तदान केलेलं आहे ते कोणाचा तरी जीव वाचवत आहे आणि लकी खिदमत फाउंडेशन हे त्या रक्तदात्यांना हेल्मेट देऊन त्यांचा जीव वाचवण्याचं काम आम्ही करत आहोत। हे आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे आम्ही त्यांना हेल्मेट वाटपचा कार्यक्रम देऊन हेल्मेट वाटप केलेला आहे। मला लकी फाउंडेशनचं पूर्ण गाईडन्स असल्यामुळे मी जिल्ह्यामध्ये राहत खिदमत फाउंडेशन काढलेलं आहे। त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही आलो। म्हणजे लकी खिदमत पासून प्रेरणा घेऊन तुम्ही राहत फाउंडेशन काढलं आजरामध्ये। आज स्वातंत्र्य मिळालं तरी समाजातल्या गोरगरीब लोकांना मदत करण्याचं काम लकी खिदमत फाउंडेशन करते। एक आदर्श काम 15 ऑगस्ट निमित्त सुरू होतं। याला हातभार लावणं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गरजेचं आहे। खूप छान वाटतं ॲक्च्युली। सगळ्यांच्या सेफ्टीसाठी हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्यांना मी विनंती करतो की रस्त्यावरून गाडी चालवताना हेल्मेट वापरावे। लकी खिदमत फाउंडेशनच्या कार्यक्रमाला ग्रुपवर प्रेम करण्यासाठी सगळ्या प्रेम करायला सगळ्या आलेल्या सगळ्यांचं मनापासून आभार। सर्व शासकीय अधिकारी उपस्थिती राहिल्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे। हेल्मेट घेतल्यामुळं मी आता घरला जाताना सुखरूप आहे असं वाटते मला।
जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज। रक्तदान केल्यामुळे एकदम मनाला समाधान वाटते, कुणाचा तरी जीव वाचेल माझ्या रक्तदानामुळे।